नमस्कार मित्रांनो, विण दोघातीलही तुटेना या मालिकेच्या आजच्या भागामध्ये अगदी मनपूर्वक मी तुमचं स्वागत करते। आजच्या भागामध्ये आता स्वानंदी बरोबर टॉन्ट मारत सुष्मिताला समजावत असते, म्हणजे अर्पिताला बोलते। अर्पिताला ती असं काहीतरी असं सुष्मिताला समजावून सांगत असते की आपण आपल्या माहेरी जातो का, तू इथे राहते मी इथे राहते, आणि अधीराला आपण गेल्यानंतर काही त्रास वगैरे देतो का, आणि तसंच आहे। तेव्हा लगेच अर्पिता मोठ्याने रडतच मम्मा असं म्हणते, कारण आता रडण्याचं नाटक तिला आता छान जमत असतं आणि धावतच येऊन मात्र मलिकाच्या गळ्यात पडते मम्मा मम्मा करत। आता मम्मा तर काय, तिला सुद्धा तेच हवं असतं। मलिका म्हणते की अपी अपी रडू नकोस, आणि काय ग स्वानंदी माहेरपणाला आली होती आणि शेवटी तू तिला रडवलंस ना। आजी म्हणते की अर्पिता अगं का रडतेस, लहान आहेस का तू। तेव्हा अर्पिता म्हणते की रडू नको तर काय करू। स्वानंदीच्या तोंडातून आज पूर्णपणे खरं निघालेलं आहे आणि तिला असं वाटतं की मी भांडण लावते म्हणून तिने पूर्णपणे मला व्हिलन करून टाकलं। तेवढ्यात आजी मात्र वैतागते। आजी म्हणते की मी माझ्या खोलीमध्ये जाते, कारण मला असं रडणं आणि हा कर्कश आवाज बिलकुल सहन होत नाही। ती जाते असे बोलून आजी जायला निघते। तेव्हा मलिका म्हणते की आई अहो प्लीज थांबा ना तुम्ही, अहो अर्पिता रडत आहे, मी तरी स्वानंदीला समजावून सांगा। आजी म्हणते की अगं स्वानंदीला समजावण्याचा प्रश्न येतच नाही, ती काही चुकीचं नाही म्हणली, आता जे काही करायचं आहे तर ते पिंट्या आल्यानंतरच करेल असे बोलून रागानेच आजी आता आतमध्ये निघून जाते। त्यानंतर आता ऑफिसमध्ये समर आणि आनंद कसल्या तरी मीटिंग बद्दल आणि प्रोजेक्ट बद्दल आता डिस्कस करत आहे, आणि तेवढ्यात मात्र आनंद आता बोलणं वगैरे झाल्यानंतर निघून जातो। तर समरला आजीचा कॉल येतो। तेव्हा आता समर म्हणतो की आजी बोल ना काय झालं। तर आजी विचारते की पिंट्या अरे तू कामात आहेस का, हे बघ पिंट्या तू जर घरी निघून आला तर बरं होईल। आता समर विचारतो की काय झालं आजी, आणि तुझा आवाज का असं येतो बरं। स्वानंदी मॅडम ठीक आहेत ना, आजी तू सुद्धा ओके आहेस ना। तेव्हा आजी म्हणते की अरे मी ठीक आहे, परंतु इथे गडबड झाली, म्हणजे ती अर्पिता बॅग वगैरे घेऊन परत घरी आली। समर म्हणतो की आपलं तर ठरलं होतं तिला परत येऊ नको म्हणून, तरी सुद्धा ती परत का आली। तेव्हा आजी म्हणते की अरे ती स्वतःहून नाही आली, सुष्मिताने म्हटले का तिचे सगळे काही अधिकार वापरून तिला इथे बोलावून घेतलं तर हे बघ पिंट्या अरे तूच आहे, आणि हा गुंता आहे तर तो सोडव बाबा, मला खरंच काही सुचत नाही। अरे त्या सुष्मिताच्या अधिकाराचं काही तरी कर, नक्की काही पण करत असते ती, आणि मी तुझी वाट बघते लवकरात लवकर हे। त्यावरती समर म्हणतो की हे बघ आजी तू शांत हो, मी लवकरात लवकर येतोय बाय असे करून आता समर फोन ठेवतो। समर विचारत पडतो, त्याला सुद्धा टेन्शन येतं, लगेच तो घरी निघून येतो। त्यानंतर मात्र इकडे आता सरपोतदारांच्या घरामध्ये मंदाची तळतळ सुरू असते। हो बोला ना, आता का गप्प बसलात, सुष्मिताचा विषय काढल्यानंतर तुम्हाला आता म्हणजे वाईटच वाटत असतं, आणि ती जे काही तिकडे अधिकार तिने वगैरे घेतले तिचं कौतुक करण्याऐवजी तुम्हाला मात्र तिचा राग येतो। तेव्हा आता का गप्प बसलात, बोला काहीतरी। तेव्हा रोहन म्हणतो की आई अगं कायम कायम का तू तोच विषय काढते। तर आदिरा म्हणते की आई जरा बाबांचा विचार करा, अहो आत्ता कुठे ते बरे झालेत, मग ट्राय टू अंडरस्टँड, अहो जरा त्यांच्यासाठी तरी शांत राहा। मंदा काही गप्प राहणारी नसते, ती म्हणते की हो मी जे काही करते तर ते तुम्हाला त्रास होत असतो, आणि मी जे काही विषय वाढवते तर त्याला आता हे आजारी पडतात, आणि जे काही घरामध्ये वाईट साईड घडतं ते सगळ्याला जबाबदार मीच आहे असं वाटतं ना तुम्हाला। कालपर्यंत सगळेजण तुम्ही माझा दोषश्वास करत होते, पण आज तुम्ही सुष्मिताचा सुद्धा असा माझ्यासारखा आग्रह करायला लागले, नक्की काय बोलावं तेच कळत नाही। त्यावरती रोहन म्हणतो की आई दिस इज नॉट फेअर। तेव्हा लगेच मंदा म्हणते की हो मी तेच म्हणते, बघा ना इतकंच आपलं पिल्लू सुष्मिता किती मोठी जबाबदारी तिने आपल्या खांद्यावर घेतली, व्यवस्थित पार सुद्धा पाडते, तरी सुद्धा याचा आनंद तुम्हाला नाही झाला का, आणि कुठं गेलं तुमचं प्रेम। त्यावरती मात्र आता आदिरा म्हणते की आई तुमचं जसं प्रेम आहे तसं आमच्या सगळ्यांचं प्रेम आहे तिच्यावर, म्हणूनच तिची काळजी वाटते, ती जे काही पाठवर चाललेली आहे तर तो चुकीचा पाठ आहे, आणि तुम्ही हे सगळं काही बघताच की ती नंदताई बरोबर कशी वागते, अगदी चुकीचं वागते, चुकीचं वागणं आहे तिचं। तेव्हा बाबा म्हणतात की जाऊन दे आदिरा, अरे सोडून दे अगं, कारण ह्या बाईचं बोलणं आहे ना ते कायम नेहमी पालत्या घड्यावर पाणी असतं, नाहीतर आपल्या हातामध्ये काय उरलेलं आहे। फक्त मात्र आता सुष्मिताने जे अधिकार स्वतःकडे ओरबाडून घेतलेला आहे ते फक्त गैरवापर करू नये इतकंच मला वाटतं, आणि बाकीचं सगळं काही त्याच्या हातामध्ये आहे। त्यानंतर बाबा आता आतमध्ये जात असताना आदिराला म्हणतात की पोहे छान झाले। तेव्हा आता मंदा लगेच ओरडते, हे मात्र बरं आहे, कारण सगळं काही मनासारखं नाही झालं तर लगेच उठून जायचं असतं, नाहीतर मग आजारी पडायचं, आणि ह्या सगळ्याला मात्र कारणीभूत आहे तर ते मी आहे, आणि बाकीचं काय आहे तर ते सगळं काही तुमचं, आणि वाईटपणा कोणी घ्यायचा तर मी। तर लगेच रोहन आदिराला म्हणतो की चल असो, असे बोलून आता तो आदिराला आतमध्ये घेऊन जातो। तेव्हा लगेच हो म्हणते की हो तुमचं मात्र खरं आहे, कारण
आतापर्यंत मी जे काही जड झगडले, इतके कष्ट केले, त्याचं फळ मात्र माझ्या सुष्मिताला मिळालेलं आहे. तर अगदी राणीसारखी ती त्या महालात राहते, सगळे अधिकार तिला मिळालेले आहेत. त्याचा मात्र ती योग्य ते वापर करणार आहे. ती माझी मुलगी म्हणून शोभते, हे सत्य आहे. आणि जो सत्य बोलतो तर नेहमी मात्र एकटा पडत असतो, त्यामुळे मी मात्र खुश आहे. वायफट तिची बडबड सुरू असते. त्यानंतर आता इकडे मलिका ही स्वानंदीला म्हणते की स्वानंदी, अगं हे बघ, आता मात्र घरामध्ये वाद नकोय. हे बघ, का वाढवायचं? अगं समरला किती ऑफिसमध्ये टेन्शन असतं, आणि त्यात म्हणजे आपण हे घरचं भांडण समरला सांगायचं कशासाठी? सांगायचं नको, त्याला आणखीन टेन्शन वगैरे नकोय. तेव्हा स्वानंदी म्हणते की हा निर्णय आहे तर तो अर्पिता ताईंनी म्हणजे तिकडे त्यांच्या घरी राहण्याचा जो निर्णय आहे तर तो राजवाड्याने घेतलेला आहे. आता अर्पिता ताई परत इथे आले, मग हे सगळं काही राजवाड्यांना सांगायला हवं. हे बघ, मग त्यानंतर मात्र ते जर म्हणाले की आता राहून दे, म्हणजे त्यांना अर्पिता ताईने इथे राहून दे, तर ते जर म्हटले तर माझं काहीही म्हणणं नाही, होऊन दे, जे व्हायचं असेल ते. अर्पिता लगेच म्हणते की 1 मिनिट ताई, अगं जिजू म्हणतील म्हणजे काय? माझ्या सुद्धा म्हणण्याला तितकाच अधिकार पाहिजे. आणि नेहमी मात्र तुझंही असंच आहे, नेहमी मात्र तुम्हाला लेक्चर देत असते आणि सतत मात्र असं टोचून बोलत असते. आणि हे बघ, घरी सुद्धा तू असंच करत होती आणि आता इथे सुद्धा तेच आहे. त्यावरती आता लगेच स्वानंदी म्हणते की हो अगं, तू जर इथे चुकत असतील तर मात्र तुला समजावणं हे माझं कर्तव्य आहे. हे बघ, आता आपण बहिणी बहिणी होतो, परंतु आता इथे या घरात आपण जावा आहोत. तरी सुद्धा मी कायम जरी इकडे या घरात आले तरी आजपर्यंत तुझ्या भल्याचाच विचार करत आले, आणि तू जर चुकत असेल तर मात्र तुला समजवण्याचा मला पूर्णपणे हक्क आहे. आणि हे बघ, ते तुला दिसत नाही, आणि तू जर चुकत असेल तरी तुला ते समजून घ्यायचंच नसेल तर ते माझं दुर्दैव आहे. त्यावरती लगेच आता सुष्मिता म्हणते की मग तुला कोणी सांगितलं हे सर्व तुझं तूच ठरवलं का? त्यावरती आता लगेच सुष्मिता म्हणते की एक काम कर, तू मात्र मला हे सर्व देतच जाऊ नको, माझं मी बघून घेईल. आणि तेवढ्यात अंशुमन लगेच म्हणतो की हो वहिनी, माझी स्वीट अगदी एकदम बरोबर बोलते, तुम्ही ना सारखं तिला डॉमिनेट करत असतात. तेव्हा सुष्मिता लगेच म्हणते की हो ना, मला तर कंटाळा आला खरंच, सतत तू इतकं मला डॉमिनेट करत असते की मात्र उद्या तू माझा वापर अगदी नोकर म्हणून करशील, नाहीतर मला या घरात नोकर करून टाकशील. तेवढ्याच समर दरवाजात आलेला असतो. हे सर्व काही तो सुष्मिताचं बोलणं ऐकतो आणि त्याला खूप राग येतो. रागाने तो सुष्मिताला इनप असं ओरडतो. समरला बघून मात्र आता मलिका, सुष्मिता, अंशुमन यांचे होश उडतात आणि सुष्मिता खूप घाबरते. मलिका सुद्धा त्याहून घाबरते, अर्पिता सुद्धा. तर समर रागाने पुढे येतो आणि म्हणतो, माझ्या बायकोवरती आवाज चढून बोललेलं मी खपून नाही घेणार, लक्षात ठेव. सुष्मिताला मात्र तू सगळ्यांच्या समोर स्वानंदीची माफी मागायला सांगते. तेवढ्याच सुष्मिता आता सगळ्यांकडे बघते आणि रडतच म्हणते की जिजू मी. तर समर म्हणतो की हे बघ, सगळ्यात अगोदर ताईची माफी माग, तोपर्यंत मी तुझं कोणतंही बोलणं ऐकून घेणार नाही. तेवढ्यात आता मात्र सुष्मिता सॉरी ताई असं स्वानंदीला म्हणते. स्वानंदी म्हणते की इट्स ओके. समोर म्हणतो की परत मात्र आता ही वेळ आता येऊन द्यायची नाही, लक्षात ठेव. आणि तेवढ्यात आजी सुद्धा बाहेर येते. आजी आता समरला म्हणते की पिंट्या तू आलास का, आणि तूच ठरव बाबा आता काय करायचं आहे ते. समोर म्हणतो की हो आजी, मी त्यासाठीच आलेला आहोत. तेवढं सुष्मिता आता रडायला सुरुवात करते आणि म्हणते की जिजू हे बघा, आता अर्पिता ताई आपल्या घरातील मोठे डॉटर आहे, त्यामुळे मी जर त्यांना बोलावलं तर मी काय चुकीचं केलं बरं? स्वानंदी ताई मात्र अर्पिता ताईला घरीच येऊन देत नाही. बघा कशी रूढ वागते ती, तुम्हीच काहीतरी तिला समजून सांगा. तर समोर म्हणतो की त्यांना काही सांगण्याचा प्रश्न येतच नाही, कारण जो काही स्टँड त्यांनी घेतला ना ते अतिशय योग्य आहे. कारण अर्पिताने तिच्या माहेरी मात्र ऑलरेडी खूप वेळ घालवलेला आहे, त्यामुळे सगळ्यात जास्त तिने तिच्या सासरी राहणं हे खूप गरजेचं आहे, तिकडे तिची गरज आहे. तेवढ्यात आता अर्पिता म्हणते की हो दादा, मला माहिती होतं की तू असंच बोलणार, म्हणजे मी कधी माहेरी यायचंच नाही, सासरीच पडून राहायचं का? मलिका लगेच म्हणते की समर, अरे तिची चूक झाली, मग आता आपण लगेच तिचं माहेर तोडायचं का? शुल्लक गोष्टीची तू इतकी मोठी शिक्षा तिला देणार आहे का? मग तिने कुणाकडे बघायचं? तेव्हा आजी लगेच म्हणते की मलिका अगं तू काय बोलतेस, असं कसं माहेर तुटेल बरं? तेव्हा समर म्हणतो की हे बघ अर्पिता, मी कधीही आता तुला इथे येऊ नको असं म्हणलेलं नाही, आणि काही माहेर वगैरे तुटत नाही. अगं तू येथे राहा, स्वतःचे छान असे लाड करून घे, दिवस संपण्याच्या आत पुन्हा आपल्या घरी जायचं, म्हणजे तुझ्या सासरी निघून जायचं. तू लहान नाही आता, तुला एक छोटंसं बाळ आहे, आई झालेली आहे तू, आणि त्याची जबाबदारी घ्यायला नको का तुला? आणि हे असं सगळं सोडून मुलीला तिकडेच टाकून अशी बॅग वगैरे घेऊन इकडे निघून यायचं हे काही बरोबर नाही, लक्षात ठेव. जरही तू इकडे आली, या घरातील आनंद घेतला तरी सुद्धा असं काही होत नसतं, कारण तू शांत राहतच नसते, प्रत्येक घरातील गोष्टीमध्ये ढवळाढवळ करत असते, जे मला बिलकुल आवडत नाही ते. अर्पिता लगेच समोरच्या जवळ येते आणि म्हणते की दादा
अरे मी फॅमिलीच्या काळजीनेच बोलते ना. समर म्हणतो की हे तुझं काम आहे का? अगं तुझी जबाबदारी आहे तुझ्या घरामध्ये ढवळाढवळ करण्याची. तेव्हा अर्पिता म्हणते की दादा अरे तिकडे मला खरंच बोर होतं, करण्यासारखं असं काहीच नाही. तेव्हा समर म्हणतो की अगं मग शोधून काढ, हा तुझा प्रॉब्लेम आहे, एखादा कोर्स वगैरे कर, काहीतरी कर, मी आहे ना तुझ्या मदतीला. आणि अर्पिता मला एक गोष्ट कळत नाही, घरी लहान बाळ आहे तुझं आणि त्या बाळाला तू तिकडे ठेवून कसं इकडे येऊ शकते बरं? तेव्हा अर्पिता म्हणते की हे बघ अरे दादा मी काही वाऱ्यावर नाही सोडलं तिला, तिची ग्रॅनी आहे तिकडं. त्यावरती आता समर म्हणतो की ग्रॅनी म्हणजे आई असते का? आणि हा तुझा चुकीचा समज आहे. तर अर्पिता म्हणते की हे बघ दादा मला माझ्या बाळाची काळजी आहे, अरे पण मला इकडची सुद्धा आठवण येत असते आणि मला सुशने बोलवलं म्हणून मी इकडे आले होते रे. समर म्हणतो की मी तुला कधी म्हंटलो की तू इकडे यायचं नाही, आता आलेली आहेस, छान असा पाहुणचार घे, गप्पा कर, सगळ्यांशी व्यवस्थित बोल, एक गोष्ट लक्षात ठेवायची, परत आता आपल्या घरी जायचं, तू 15 दिवसातून महिन्यातून एकदा येत जा, आम्हाला सुद्धा बरं वाटणार आहे. एक गोष्ट लक्षात ठेव, कायमचं राहिलं मात्र कधीच येऊ नकोस. हे ऐकून आता मलिकाचा फारच जळफाट होत असतो. आणि हे बघ आत्ताच्या आत्ता मी तुझी बॅग सासरी पाठवून देणार आहे आणि म्हणजे मला नक्की काय म्हणायचं हे तुला समजेल. तेव्हा आता अर्पिता थोडीशी नाराज होत म्हणते की दादा तुम्हाला स्पष्ट सांगून टाक की तुम्हाला हेट करतो. तेव्हा समर म्हणतो की हेट? अगं तुला खरंच असं वाटतं का तुझा दादा तुला हेट करतो? पण हे बघ अगं तुम्ही तिघीही भावंड, माझ्यासाठी भावंड कमी पण मुलं जास्त आहात, तुमच्या आनंदात माझा आनंद आहे, तुम्ही आनंदी राहावं इतकीच माझी इच्छा आहे. आणि अगं सगळ्यांनी असं जबाबदारी वागलं पाहिजे. हेट करण्याचा प्रश्न आला कुठून? आणि हे बघ असं बोलू नकोस, आता आलेली आहेस ना, आता रडणं वगैरे बंद कर, तिच्या डोळ्यातील पाणी वगैरे पुसतो आणि चल तुझ्या आवडीचा बेत करू असं म्हणतो. आणि तेवढ्यात अर्पिता धावतच मम्माला येऊन तिच्या गळ्यात पडते. तर आजी म्हणते की आता तरी आलंच ना डोक्यामध्ये, नशीब माझं, असे बोलून आता आजी आतमध्ये निघून जाते. तर मलिका आता अर्पिताला म्हणते की नको रडू, आता बघ मी तुझे किती लाड करते, कसं माहेर पण करते, बघत तरच राहा. आणि तेवढ्यात मात्र आता मलिका लगेच सोनंदीला म्हणते की सोनंदी बघितलंस का, तू अर्पितावर इतकं चिडली परंतु काही उपयोग झाला का, फायदा झाला का? समरने मात्र अगदी प्रेमाने तिचं म्हणणं मान्य केलं. सोनंदी म्हणते की अहो तुम्ही काय बोलतात काकू, त्यांचं हे बोलणं कधी अमान्य नव्हतंच आणि राजवाड्यांचं बोलणं तुम्ही नीट व्यवस्थित नाही ऐकलं का? काय म्हटले की अर्पिताताई मात्र येथे आपल्याला भेटायला येऊ शकतात, त्यांचं माहेर आहे, फक्त माहेरी असं कायमचं येऊन राहणं असं झालं नाही पाहिजे. आणि खरं तर मात्र तुम्ही तिने इथे येऊन राहावं असे स्वप्न बघण्यापेक्षा आज मुलीला लग्न करून सासरी पाठवलं, मग तिचा संसार कसा छान होईल. एक आई आहात ना, मग यासाठी काम करा आणि आईकडून हेच अपेक्षित असतं असं उत्तर मलिकाला देऊन मात्र तोऱ्यातच सोनंदी आता आत निघून जात असते. मलिकाला फारच राग येतो. त्यानंतर आता समोर रूम मध्ये काम करत आहे तेवढ्यात सोनंदी तिथे येते आणि म्हणते की राजवाडे ऐका ना. समोर म्हणतो की हो बोला ना. हे बघा राजवाडे माझं ऐकून घ्या, सॉरी. तेव्हा सुष्मिता बद्दल ती सॉरी म्हणत असते, सुष्मिता जे काही वागलीस ना त्याबद्दल सॉरी. तेव्हा समोर म्हणतो की अहो पण तुम्ही सॉरी का म्हणतात? तर सोनंदी म्हणते की अहो हे बघा ती फारच चुकीचं वागते. समोर म्हणतो की मुळात म्हणजे आता दुसऱ्यांच्या चुकासाठी तुम्ही माफी मागणं अगोदर बंद करा आणि तुमच्या म्हणजे तोंडून असं सॉरी म्हणणं मला अजिबात आवडत नाही, कारण तुमची काही चूक नाही तरी सुद्धा. सोनंदी म्हणते की पण दरवेळेस मात्र हेच होत असतं, कारण कुठल्या ना कुठल्या कारणामुळे आता माझ्या घरचे तुम्हाला हर्ट करत असतात आणि आता मात्र जे काही ती बोललीस ना ते मात्र त्याचा जाब मी तिला आत्ताच्या आत्ता जाऊन विचारणार आहे. तेव्हा सोनंदी भडकलेलीच असते. समोर म्हणतो की अहो हे बघा ना सोनंदी मॅडम बसा जरा, शांत व्हा, दीर्घ श्वास घ्या, डोळे बंद करा, बसा जरा. तो सोनंदीला शांत बसून दीर्घ श्वास घ्यायला सांगतो, श्वास घ्या सोडा असं करत असतो. सोनंदी तसं करत असते. तेव्हा आता समोर हे सगळं काही झाल्यानंतर म्हणतो की हे बघा आता ही काहीच आठवणी ठेवू नका, सगळं विसरून जा. तेव्हा सोनंदी म्हणते की अहो मी तिला हे समजावून सांगते की ती चुकीचं वागते म्हणून. समोर म्हणतो की हे बघा आजपर्यंत तुम्ही इतक्यांदा तिला समजावलं परंतु तिला काही कळलं का नाही ना, किती मॅच्युअर आहे. हे बघा परत आता तुम्ही जर तिला काही समजायला गेले तर मात्र तुमच्यामध्ये भांडण वगैरे होईल आणि परत वादावाद होतील. त्यामुळे मला असं तुम्हाला कोणी जर बोलले, तुमचा अपमान केला तर ते मला नाही आवडणार, त्यामुळे तुम्ही आता काहीच बोलू नका, त्याचा काही उपयोग होणारच नाही. त्यावरती सोनंदी म्हणता सुद्धा सतत हे असे वाद नको, तुम्हाला कळतच नाही की सोच खरंच अशी नव्हती, ती हल्ली असं का वागते. त्यापूर्वी मात्र ती माझं सगळं काही अगदी ऐकत होती, सगळं काही मी बोललेलं तिला कळायचं, म्हणजे तिला समजत होतं मी जे काही तिच्या फायद्यासाठी बोलते ते. कित्येक वेळा मात्र आईपेक्षा मी तिला जास्त समजावलेलं आहे आणि तिने माझं नक्की ऐकलेलं सुद्धा आहे. आता समोर म्हणतो की हे बघा मुळात म्हणजे आता तुम्ही या घरात आला, तुमचं नातं बदललं आणि येथे रुळायला जरा तिला वेळ तर द्या. हे बघा मात्र माणूस चुकत असतो, त्यामुळे तिला जरा समजून घ्यायला वेळ द्या. हे बघा मात्र तुम्ही जास्त विचार करू नका, ह्या सगळ्या गोष्टीचं मात्र ओझं तुम्ही तुमच्या डोक्यावर घेणं बंद करा. काही गोष्टी मात्र न विचार करता सोडून देत जा. हे बघा सोनंदी मॅडम अर्पिता मात्र आता मी तिला इतकं काही समजावलं परंतु ती या घरात
आल्याशिवाय काही राहणार नाही. फक्त मी तिला सगळं काही समजावं आणि आपल्याला काय वाटतं की तिने फक्त सगळ्यांशी व्यवस्थित वागावं, इतकीच आपली इच्छा आहे. चला आता मला 1-2 कॉल्स करायचे आहे, मी येतो. तुम्ही जास्त विचार करू नका आणि मी आलो तोपर्यंत तुम्ही दीर्घ श्वास घेत राहा, असे बोलून आता समोर कॉल करायला बाहेर जात. आनंदी मात्र विचारात पडते. तेव्हा मित्रांनो, हा भाग येथे संपतो. पुढे नक्की काय होईल बघायला विसरू नका. तोपर्यंत धन्यवाद.